विद्यार्थी मित्रांनो, आज मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव या शाळेतून मी श्री किशोर बावस्कर सर आपल्यासमोर माझ्या शाळेच्या काही बोलक्या भिंती आणि बोलकी चित्र तुम्हाला दाखवणार आहे। त्यापैकी पहिलं जे आहे ही बोलकी भिंत आपल्यासाठी छोट्या मुलांसाठी तयार केलेली आहे, अतिशय छान अशी। ती म्हणजे बघा हे अल्फाबेट। अल्फाबेट म्हणजे इंग्रजी मुळाक्षर, ठीक आहे। म्हणजे ए बी सी डी हे जे असतात त्याला इंग्रजी अल्फाबेट म्हणतात, मुळाक्षर म्हणतात। आणि त्याच्यापासून एका एका शब्दापासून कसे शब्द तयार होतात, एका अक्षरापासून कसे शब्द तयार होतात, ए पासून काही अक्षर तयार होतील, बी पासून काही तयार होतील, असे जे अक्षरापासून शब्द तयार होतात ते इथं आपल्याकडे दाखवले। बघा बघा, पहिलं जे आहे हे आहे ए, आणि ह्या ए पासून बघा कसे काही शब्द तयार झाले आहेत। तर पहिला शब्द सगळ्यांना माहीत असलेला ॲपल, ए फॉर ॲपल। ॲपल आपण सफरचंद असं म्हणतो, आहे का नाही। बघा सगळ्यांनी चित्र सुद्धा दिलं इंग्रजीमध्ये, ॲपल सुद्धा त्याचा काय म्हणतात या फळाला ॲपल, आणि मराठीचा त्याचा अर्थ सुद्धा दिलेला आहे। ॲपल नंतर ॲम्ब्युलन्स, बघा सगळ्यांना माहीत असलेली ॲम्ब्युलन्सची रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्सचे चित्र सुद्धा दिलं आहे। नंतर आहे ॲक्स, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड। ॲक्स म्हणजे काय, कुऱ्हाड, झाडं तोडण्यासाठी आपण जे वापरतो ते म्हणजे ॲक्स। आणि एरोप्लेन, ज्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं तुम्हाला बसायचं ना एरोप्लेनमध्ये, तर बघा हे ए पासून तयार होणारा शब्द एरोप्लेन। नंतर बघूया आपण बी, बी कुठे आहे, हे बघा हा बी शब्द, आणि या बी अक्षरापासून तयार होणारे हे काही शब्द आहेत, आणि त्यासोबतच चित्र सुद्धा आहे। जो पहिलं सगळ्यांना आवडतात तो म्हणजे बनाना, बी फॉर बनाना, आणि बनाना म्हणजे केळी। हे बघा केळीचे चित्र दिले छान। नंतर हा झाला एक शब्द, दुसरा बी पासून बनलेला, या बी अक्षरापासून बनलेला शब्द बलून। सगळ्यांना फुगवायला आवडतं, लहान मुलांना, तुम्हाला सगळ्यांना आवडतो ना, हा मग बी पासून तयार झालेला बलून, बलून म्हणजे फुगा। आणि नंतर परत बघा बटरफ्लाय, पावसाळ्यात बघा सगळ्यांना बटरफ्लाय खूप आवडते। पावसाळ्यात या फुलावरून त्या फुलावर उडी मारते का नाही, हा ती म्हणजे बटरफ्लाय, बी फॉर बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू। नंतर बघा बी फॉर ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगे, वांग आवडतो तुला, वांगी भाजी आवडते भरीत, हा बी फॉर ब्रिंजल, ब्रिंजल पासून बनतं भरीत, बनतं वांग्याची भाजी बनते। आणि नंतर बघा आपण आता सी, कुठे सी, हे बघा हा आहे इंग्रजी अक्षर, इंग्रजी अल्फाबेट सी, आणि सी पासून काही शब्द तयार झालेले आहेत ते बघा आपण। सी फॉर कार, सी फॉर कार, कार म्हणजे चार चाकी गाडी आपली आहे ना, कार आहे का नाही, सगळ्यांना माहित असलेली कार, ठीक आहे। नंतर आहे सी फॉर कॅट, म्हणजे सगळ्यांच्या घरात जवळपास बऱ्याच जणांच्या घरात असते मांजर, सगळ्यांना आवडणारा प्राणी म्हणजे मांजर, कॅट। सी फॉर कॉर्न, तुम्ही जे पॉपकॉर्न म्हणतात ना, पॉपकॉर्न, हा याचे म्हणतात बघा मक्याचे, याला म्हणतात मक्का, मराठीत म्हणतात मक्का। सी फॉर कॉर्न, नंतर सी फॉर केक, हॅपी बर्थडे, आहे का नाही, म्हणजे आपण बर्थडेला जो कापतो तो केक, किंवा कप केक जो खातो आपण तो केक, तो कशापासून म्हणतो, कोणत्या अक्षरापासून, सी पासून, केक, ठीक आहे। यानंतर बघा आपण डी शब्द, डी अक्षर, कोणतं अक्षर आहे, डी, आणि या डी अक्षरापासून काही शब्द तयार झाले, जसे ए पासून, बी पासून, सी पासून, तसे डी पासून सुद्धा काही शब्द आपल्या तिकडं दिलेले आहेत बघा। मग डी पासून काय होईल तयार, डक, डक म्हणजे काय, बदक आहे ना, कसं पाण्यामध्ये ना पॅक पॅक करत आहे का नाही, तो बदक। बघा बदक चित्र सुद्धा आहे, अर्थ सुद्धा आहे, आणि हा इंग्रजी नाव सुद्धा तुझं, डक म्हणजेच बदक। नंतर बघा डायमंड, सगळ्यांना आवडणारा डायमंड म्हणजे हिरा, डायमंड म्हणजे हिरा जो चमकतो तो नाही का डायमंड। बघा डी पासून तयार झालेला दुसरा शब्द डॉल, सगळ्यांना आवडणारी बाहुली, डॉल आहे का नाही, डॉल म्हणजे काय, बाहुली, डी फॉर डॉल। नंतर बघ डी फॉर डॉल्फिन, आहे का नाही, सगळ्यांचा मित्र डॉल्फिन, आहे का नाही, सगळ्यात हुशार मासा म्हणतात त्याला, आहे का नाही, डॉल्फिन, आहे का नाही, डी फॉर डॉल्फिन, ठीक आहे।
आणि नंतर यानंतर शेवटचा शब्द आपण बघणार आहे आता या भिंतीवरचा, तो म्हणजे शब्द म्हणजे अक्षर बघणार आहे ते म्हणजे ई. आणि या ई अक्षरापासून शब्द तयार झालेले बघूयात. ई पासून काय झालं? एलिफंट. ई पासून काय झालं? एलिफंट. एलिफंटला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? हत्ती, है की नाही? नंतर ई पासून काय झालं? एग. सगळ्यांना आवडणार एग म्हणजे अंडे, है की नाही? नंतर ई फॉर इंजिन, जे रेल्वेला ओढून नेतं, म्हणजे रेल्वे ज्याच्यामुळं पळते, धावते, रेल्वे धावते, झुकझुकागीन गाडी, ती कशापासून धावते? कशामुळे धावते? इंजिन मुळे. आणि इंजिन शब्द कशापासून काय झाला? ई या अक्षरापासून. नंतर ई फॉर इयर, आपले कान, सगळ्यांचे कान. ई फॉर इयर, इयर म्हणजे आपले कान. कळलं? खूप छान, व्हेरी गुड.